तिसरी बातमी समृद्धी हायवेवरून झालेल्या वादाची। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील हजारो एकर जमिनी सनदी अधिकाऱ्यांनी लाटल्याचा आरोप करत शिवसेना आमदारांनी विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं। सनदी अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गाची आखणी करण्यापूर्वी या भागातील जमिनी विकत घेतल्या आणि आता प्रकल्पांमध्ये जमिनी जाणार असल्याने प्रकल्पाजवळ जमिनी असल्याने त्याचा फायदा संबंधित सनदी अधिकाऱ्यांना होणार आहे। जमिनीच्या 7 बाऱ्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नावे असलेल्या सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे। समृद्धी एक्सप्रेसवेच्या आसपासची जमीन कवडीमोल भावाने विकत घेऊन शेतकऱ्यांना फसवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आम्ही कालही सभागृहात केली होती, आजही करतोय। आमचं एकच म्हणणं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्या। त्या सगळ्या 500 आणि 1000च्या नोटा ह्या जर शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी सनदी अधिकारी वापरत असेल तर तो निश्चितपणे गुन्हा आहे, त्यांच्यावर कारवाई होणं ही राज्य शासनाची जबाबदारी आहे। म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे हे निवेदन दिलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।